भन्नाट रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत. मी राजेश्री कदम. आजची रेसिपी आहे मलाई चिकन. अतिशय चविष्ट व सुंदर चिकन लागतं. आणि आता तयार झालेले चिकन असं मस्त बाईट घ्यायचं आहे. कांद्याची स्लाईस ठेवायची त्याच्यावरती आणि एक चिकनचा पीस उचलायचा असा आणि मस्त त्याच्यावरती ताव मारायचा आहे गरमागरम. आता त्याला लागणारं साहित्य पाहूया. तर मिरची घेतलेली आहे 2 ते 3, कांदा घेतलेला आहे बारीक चिरलेला आणि त्याच्यामध्ये मोठी वेलची, लहान वेलची, काजू 7-8 घेतलेले आहेत, मिरे घेतलेले आहेत आणि एकदम स्मूथ त्याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे. 1 चमचाभर गरम मसाला घालून घेऊ आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे त्या 1 किलो चिकनला. आणि आता मिक्स करून हे पीसेस आहेत ना तळून घ्यायचे आहेत आपल्याला. तेलही गरम झालं आहे कढईमध्ये, चांगलं आता ब्राऊन कलरचं तळून घ्यायचं आहे. उलटं पालटं करून व्यवस्थित तळून घ्यायचं आणि तळल्यामुळे ना पटकन चिकन शिजतं आणि खूप त्याला छान टेस्ट येते. आणि 2 घास जास्त जातात चिकन मटण म्हणलं की. आणि ही आज रेसिपी माझी नसून माझ्या मुलगीची रेसिपी बनवते आहे, ती बनवते आहे आणि मी फक्त शूट करते बरं का. तर आता हे असं पीसेस भाजून झालेले आहेत आणि लेग पीस भाजायला थोडासा वेळ लागतो. आपण भाजलेले आहे ना ते ताटामध्ये काढून घेऊ. ब्राऊन कलरचे आता हे भाजलेले आहेत ते. आणि लेग पीस थोडासा आणखीन भाजून घ्यायचा आहे. आणि आता असे सगळे चिकनचे पीसेस आहेत ते तळून घेऊ. तोपर्यंत आता बाकी दही आणि मलाई फेटून घेऊ आपण. हे बाजूला ठेवून देऊ आणि दही आणि मलाई फेटून घ्यायची आहे. 1 वाटी त्याच्यामध्ये दही घेतलेले आणि आता घेऊ 1 वाटी मलाई जर घरची असेल तर तुम्ही घरची वापरू शकता. तर इथं मी तयारच घेतलेलं आहे. मार्केटमध्ये असे डबे मिळतात, ते तुम्ही आणू शकता. नसेल तर घरचे असेल तर घरचं वापरू शकता. चांगलं आता हे फेटून घेऊ व्यवस्थित. एकजीव ते झालं पाहिजे मलाई आणि दह्यांचं. आता हे छान फेटून असं झालेलं आहे पहा. आता ह्यालासुद्धा बाजूला आपण ठेवून देऊ आणि मस्त आता या चिकनला फोडणी घालून घेऊ. कुकरमध्ये डायरेक्ट घालणार आहे तर छोटा 1 चमचा तेल घातलेले. तेलाचा सुद्धा वापर कमीत कमी केलेला आहे. खडे मसाला आणि त्याच्यामध्ये आलं लसणाची पेस्ट आता भाजून घेऊ व्यवस्थित. आणि आता ही छान भाजल्यानं अरोमा खूप सुंदर येतो आलं आणि लसणाचा. खूप छान टेस्ट याला येते. आता हे चांगलं भाजून झालेले आपण जे वाटण केलं होतं ते याच्यामध्ये ॲड करून घेऊ. आणि त्या भांड्याला जे मसाला लागला आहे तर सुद्धा खांगाळून 1 वाटीवर पाणी याच्यामध्ये ॲड करून घेऊ. आणखीन अर्धी वाटी पाणी घालायचं आणि तेवढ्यावरतीच आपण चिकन शिजवून घ्यायचं आहे. आता तळलेले चिकनचे पीसेस आहेत ते आपण या मसाल्यामध्ये ॲड करून घेऊ आणि पुन्हा एकदा व्यवस्थित ते परतून घेऊ. चिकनचे पीसेस मसाला व्यवस्थित लागला जातो त्याला. हे पहा अशा पद्धतीने ते मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता त्याच्यामध्ये थोडंसं आणखीन अर्धी वाटी पाणी घालून घेऊ आणि कुकरचं झाकण लावायचं आहे आणि 2 शिट्ट्या त्याला देऊन घ्यायच्या आहेत. 2 शिट्ट्यामध्ये छान ते शिजलं जातं आणि शेवटी तुमच्या कुकरवरती डिपेंड आहे बरं का. आता हे शिजलेलं आहे. पण आता ह्याच्यामध्ये जी फेटलेली मलाई होती ते आपण ॲड करायची आहे आणि दणदणून 1 उकळी आली की गॅस बंद करून घ्यायचा आहे. गरमागरम मलाई चिकन आहे तर तयार झालेलं आहे. आणि चिकन मटण म्हणलं की कुणाला नाही आवडत, लहानापासून मोठ्यानं सर्वांना आवडतं. आता हे थोडंसं शिजलं आहे काय बघूया. जर कच्चं असेल तर तुम्ही पुन्हा एकदा व्यवस्थित शिजवून घेऊ शकता. गरमागरम आता चिकन आपल्या ताटामध्ये वाढून घेऊ. आणि माझी रेसिपी व पदार्थ आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, लाईक करा, इतरांना शेअर करण्याचं विसरू नका. तसेच कमेंट करण्याचं विसरू नका. आपल्यासाठी अशीच नवनवीन पदार्थ आणीन. तोपर्यंत धन्यवाद.